काँग्रेसनं महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय। त्यामध्ये शहरातील महिला आणि विद्यार्थ्यांना मोफत केएमटी बस सेवा देण्याचं जाहीर केलंय। मात्र सध्या केएमटीला दररोज 4 लाख रुपयांचा तोटा होतोय। बसेसची संख्याही कमी आहे। जर महिला आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा सुरू केली तर केएमटीच्या उत्पन्नात आणखी घट होईल। मुळात केएमटी म्हणजे तोट्यातील उपक्रम असताना केवळ मतांसाठी लोकांना आमिष दाखवणं आणि महापालिकेचं नुकसान वाढवणं कितपत योग्य आहे अशी विचारणा नागरिकातून होतीये। कोल्हापूर महानगरपालिकेचा परिवहन विभाग अर्थात केएमटी नेहमीच तोट्यात आहे। अशावेळी महापालिकेच्या अनुदानाच्या कुबड्या घेऊन केएमटी धावते। सध्या केएमटीकडे 84 बसेस आहेत, त्यापैकी केवळ 64 बसेस रस्त्यावर येतात। केएमटीकडे एकूण 552 कर्मचारी असून त्यांच्या पगारावर 2,28,00,000 रुपये महिन्याला खर्च होतात। केएमटीला दररोज सरासरी 7,19,000 रुपये उत्पन्न मिळतं। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कोल्हापूर महापालिका दर महिन्याला 1,71,00,000 रुपये देते। बसची देखभाल, दुरुस्ती, डिझेलचा खर्च याची तोंड मिळवणी करताना केएमटी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते। दरवर्षी महापालिकेकडून केएमटीला 20 कोटी रुपयांचं अनुदान द्यावं लागतं। अशा परिस्थितीत काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये कोल्हापूर शहरातील महिला आणि विद्यार्थ्यांसाठी मोफत बस सेवा देण्याचं घोषित केलंय। काँग्रेसनं जाहीर केलेल्या जाहीरनाम्यानुसार जर विद्यार्थी आणि महिलांना मोफत प्रवासी सेवा दिली तर केएमटीचं उत्पन्न कमी होईल आणि तोटा वाढेल। सध्या केएमटीला रोजचा 4 ते 4.5 लाख रुपयांचा तोटा होतोय। अशा परिस्थितीत केवळ मतांवर डोळा ठेवून नागरिकांना फुकट प्रवासाचा आमिष दाखवणं योग्य नाही। त्यातून केएमटीच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील या मुद्द्याबाबत काही नागरिकांनी तीव्र आक्षेप घेतलेत।